नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जव्हारमधील धोपडपाडा गावाला जाणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था. रायतळे ग्रामपंचायत मधील शिरपामाळ ते धोपडपाडा रस्त्याची बिकट परिस्थिती आहे. धोपडपाडा येथील ग्रामस्थांनी सांगितले की काम मंजूर असून सुद्धा काम होत नाही. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामसभेचा ठराव देऊन काम चालू करण्यात यावे असे लेखी निवेदन देऊन सुद्धा लक्ष दिले जात नाही. जर रस्त्याचे काम चालू झाले नाही तर शाळेतील मुले, गरोदर महिला, पेशंट, शिक्षक, गावातील माणसांना चिखलातून जावे लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. जर काम पावसाळ्याच्या आत झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार येथे आंदोलन करू असे ग्रामस्थाच्या वतीने सांगण्यात आले. इंडिया न्यूज 28 कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला जव्हार तालुका गणेश दळवीची रिपोर्ट. आपण धोपडपाडा येथील गावात आहेत आणि तेथील ग्रामस्थांच्या रस्त्याविषयी तक्रार आहेत, तर आपण जाणून घेऊया. दादा, तुम्ही धोपडपाडा येथील रहिवासी आहेत आणि तुम्हाला रस्त्याविषयी काय तुमची जे तुम्हाला त्रास होतो रस्ता खराब असल्यामुळे, तर त्याच्याविषयी काय तुम्ही सांगू शकता? आमच्या धोपडपाड्यामध्ये रस्ता हा मंजूर असून झालेला नाही, कारण जलजीवनचं काम झालेलं चालू ते अपूर्ण ठेवून ते पण निघून गेले आणि रस्ता पूर्ण खोदून टाकलेला आहे. आता सध्या पेशंट जरी असला एखादा तर तो न्यायला आम्हाला खूप त्रास होतो आणि इतर येताना जे प्रवासी किंवा जे आपण माल मटेरियल आणायचं झाला गावामध्ये, जसे आता घरकुली चालू झालेलं आहे, तो माल मटेरियल आणण्यासाठी जे गाडीवाले आहेत ते खाली उतरत नाही रस्ता खराब असल्यामुळे, तो वरतीच खाली करावा लागतो आणि त्याच्यामुळे डबल आम्हाला पैसे द्यावे लागतात. घरकुलीचे पैसे 1,20,000 असले त्याच्यामध्ये सगळं सामान आलं जातात. असे हा खर्च पण सुद्धा वाढलेला आहे आमचा. आणि आम्ही जेव्हा 28 तारखेला आमची पेसा ग्रामसभा मीटिंग झाली, त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन आणि लेटर तयार केला की बाबा TWला आमचा रस्ता मंजूर असून झालेला नाही, तो त्वरित चालू करावा म्हणून. पण अद्याप काही लक्ष त्यांनी दिलेलं नाही. तर आमचे ग्रामस्थांची विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा. नक्कीच रस्ता खूपच खराब आहे आणि येण्या जाण्यासाठी तर त्रास होतोच, परंतु पेशंट असतील किंवा आजारी माणूस असेल त्यांना नेण्यासाठी फारच त्रासदायक आहे. पुढे काय, म्हणजे रस्ता नाही झाला तर पुढे काय तुम्ही पाऊल उचलणार? रस्ता जर झाला नाही तर पुढे आम्ही TWला विनंती करतो जेणेकरून झाला पाहिजे असं. पण जर नाही झाला तर आम्ही गावकरी मिळून TWला बसून आणि तिथे आंदोलन करू जोपर्यंत त्यांची मान्यता भेटत नाही तोपर्यंत. रस्ता मंजूर आहे का? रस्ता मंजूर आहे आणि त्यांनी थोडासा मटेरियलसुद्धा टाकलेला आहे रस्त्याला, पण अद्याप चालू केलेला नाही. नक्कीच धोपडपाडा गावातील ग्रामस्थांची मोठी अपेक्षा आहे की नक्कीच या वर्षी तरी रस्ता झाला पाहिजे. मंजूर असून जर काम होत नसेल तर सर्व ग्रामस्थ नाराजीच आहेत. तर नक्कीच मी इंडियन न्यूज 20च्या माध्यमातून सांगतो की नक्कीच हे काम झालं पाहिजे, लवकरात लवकर पावसाळ्याच्या आधी चालू झालं पाहिजे. नाहीतर त्यांना नक्कीच पायीच जावं लागेल, गाडी घरीच लावायला लागेल अशी परिस्थिती होणार आहे. इंडिया न्यूज 28 फैजल खानच्या जोडीला जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांचे.